छोटे से ब्रेक के बाद एक बार फिर आपका स्वागत है न्यूज 24/7 तक। मैं हूं आपके साथ निशा नामदेव। आइए रुक करते इस वक्त की बड़ी खबर की ओर। लॉयड्स मेटल एनर्जी प्राइवेट लिमिटेड कंपनी घुघूस शहर में तीसरे स्थान पर आती है, लेकिन यह कंपनी प्रदूषण के जरिए लोहकण उत्सर्जित करती है। ये लोहकण मानव जीवन के लिए खतरा पैदा कर सकती है और प्रदूषण के कारण घुघूस शहर के नागरिकों को अस्थमा, टीबी, खांसी, कैंसर जैसी कई बीमारियों का सामना करना पड़ता है। इतना ही नहीं, घुघूस शहर के नागरिकों में चक्कर आने की दर भी बढ़ गई है। इसलिए महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड चंद्रपुर कार्यालय सफेदा झंडा मजदूर संघ के अध्यक्ष सुरेश मल्हारी पैकराव के माध्यम से कई निवेदनों के माध्यम से अधिकारियों को बार बार याद दिलाने के बाद एमपीसीबी अधिकारियों के खिलाफ आज 20 फरवरी 2024 को आंदोलन की भूमिका निभानी पड़ी है। ये बात अध्यक्ष सुरेश मल्हारी पाइकराव ने कही। इस आंदोलन में मांगे लिखित रूप में दी जाए कि लॉयड्स मेटल कंपनी के खिलाफ कार्रवाई क्यों नहीं की गई। लॉयड्स मेटल कंपनी जो प्रदूषण के माध्यम से लोहकण उत्सर्जित करती है को घुघूस शहर से 10 किलोमीटर दूर स्थित होना चाहिए। बेरोजगार युवाओं को स्थायी रोजगार दिया जाए। वंचित बहुजन आघाड़ी तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शिंदे ने इस आंदोलन को अपना जाहीर समर्थन दिया। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर या अधिकाऱ्यांना आम्ही सफेद झंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून वारंवार निवेदनाच्याद्वारे आम्ही कळवलं होतं की घुघूस येथील लॉयड्स मेटल कंपनी हे प्रदूषणामार्फत लोह्याचे कण बाहेर सोडते। या लोह्याच्या कणामुळं मानवी जीवाला धोका आहे। या कणामुळे मानवी जीवन हे घुघूस येथील शहरातल्या सामान्य नागरिक यांच्यावर जीवावर शरीरावर धोका निर्माण होऊ शकते। या प्रदूषणामुळे माणसांमध्ये कॅन्सर, दमा, टीबी, अस्थिरोग असे आपण अनेक आजार पाहू शकतो। हे निवेदनामध्ये आम्ही वारंवार सूचना केली असता एमपीसीबी अधिकाऱ्यांना आतापर्यंत 3 ते 4 महिने झाले याने कुठलीही लॉयड्स मेटल कंपनीवर कारवाई केलेली नाही। म्हणून आम्हाला नाइलाजाने या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधामध्ये आज 20 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाच्या समोर आम्हाला आंदोलन करावं लागत आहे। तर आम्हाला आपल्या हक्क आणि अधिकारासाठी ज्यांना आम्ही रुजू केलेला आहे, ज्यांना आम्ही ड्युटीवर ठेवलेलं आहे, हे कंपनीचे नौकर आहे की जनतेचे नौकर आहे हे समजणं मोठं कठीण झालेलं आहे। जेव्हा अधिकारी आपला अधिकाराचा पावर इस्तेमाल करून त्या लॉयड्स मेटल कंपनीवर जे प्रदूषण सोडते त्या कंपनीवर जर कारवाई करत नसेल तर अशा अधिकाऱ्यांना आपली सीट खाली करावं व दुसऱ्या इमानदार व बेरोजगार लोकांना यांनी त्या पदभार सांभाळावं असं आम्ही ह्या निवेदनाच्या द्वारे आज आंदोलनाच्या द्वारे आम्ही एमपीसीबी आपली चंद्रपूर व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आज निवेदनातून हे कळवतो की अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर सक्त कारवाई करावी, जेणेकरून जे समोर कोणतेही अधिकारी येणार ते आपली ड्युटी प्रामाणिकपणे करेल आणि जनतेला विश्वास देणार की खरंच ह्या घुघूस शहरामध्ये प्रदूषण आहे की नाही आहे। आज घुघूस शहर हे चंद्रपूर जिल्ह्यातली फॅक्टरी किंवा कारखान्यामध्ये सर्वप्रथम क्रमांकावर येतो आणि या घुघूस शहरामध्ये प्रदूषणचे वातावरण इतके खूप मोठ्या प्रमाणे होत आहे आणि हे एमपीसीबी अधिकारी याच्याकडं दुर्लक्ष करत आहे। तरी आम्ही सफेद झंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना आणखी आज या धरणे आंदोलनातून आम्ही एमपीसीबी अधिकाऱ्यांना सुचवतो की जर यापुढं जर यांनी कारवाई केली नाही तर आम्ही गांधी चौक चंद्रपूर ते कलेक्टर ऑफिसपर्यंत अर्धनग्न आंदोलन करू आणि या आंदोलनामध्ये जे काही नुकसान भरपाई होईल याची जिम्मेदारी शासन प्रशासन याची राहील। यांनी याची दखल घ्यावी।